श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आपण पुढले म्हणजे व्हिडिओ टाकलेला आहे अगोदर, आपला प्रवास कसा झाला काय नाही, आणि हे दुसरा व्हिडिओ आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये श्री नरसिंह दर्शन घेतले म्हणजे घ्यायला जायचं आहे, आणि परत आपल्याला मैलारला पण जायचं आहे। तर आता बघा विजय दादा आणि कोण गेले आहेत आंघोळीला। तो पार मंदिरातलं दिसायला तिथे। आता आपण बघितलो आहे गर्दी किती आहे, आणि मंदिर पण बघितलो, आणि नारळ कुठं फोडतात ते पण बघितलो आहे। तर ओम आणि विजयदादा गेल्यात देवाच्या दर्शनासाठी, मग आम्ही थांबलो। आता आम्हाला पण जायचं आहे। हे बघा ते पण आल्यात, आता जायचंच आहे आम्हाला। आपल्याला उशीर लागते। 1 मिनिट थांब, 2 मिनिट थांब, आमची 2 मिनिटात होते। आता आमचं दर्शन झालं आणि लय वेळ लागला दर्शनाला आम्हाला। तर आता आम्ही मैलारला जात आहोत। नरशिवाचं दर्शन घेतलं पण भरपूर वेळ लागला। इकडे किती आहे, आमचे मंत्री साहेब बसले तर आम्हाला बघा दर्शन आमचं 5 वाजता झालंय, आणि खूप गर्दी होती। बाहेर काही गर्दी नव्हती, पण मध्ये खूप गर्दी होती, त्यामुळं मध्येच जास्त वेळ लागला दर्शनाला। तर आता आम्ही मैलारला पण निघालो आहे बघा, आणि आता दिवस तर मावळायला लागलाय। बघूया आता किती वाजता पोहोचतो आपण मैलारमध्ये, आणि दर्शन घ्यायचंय आपल्याला मैलारचं खंडोबाचं। हे कमानीमधून आता आपण मैलारला चाललो आहे। आता थोडंच पुढं आहे देवाचं मंदिर। तर आपण मंदिरामध्ये आहे बघा, आणि देवाचा अभिषेक चालू आहे, आणि अभिषेक झाल्यानंतर आता आरतीची तयारी आहे। तर आम्ही असं आता दर्शन घेत आहोत इथंच, म्हणजे पुढं आपल्याला उशीर होतोय, त्यामुळं आरतीला काही नाही थांबणार आम्ही। हे बघा इथं देवाचा अभिषेक चालू आहे मध्ये, आणि आरती पण होणार आहे, पण आता किती वेळ लागते काय माहिती नाही। हाय नमस्कार। तर आमची जत्रा खूप छान झाली आहे, दर्शन पण
चांगलं झालं आहे. बिदरला तेवढी गर्दी होती, बाहेर काय गर्दी नव्हती, पण मध्ये भरपूर गर्दी होती आंघोळीच्या जागी. म्हणजे ते पाण्यातून रस्ता जाता ना देवाला, तिथंच भरपूर गर्दी होती आणि तिथंच थोडा जास्त वेळ लागला आम्हाला दर्शनासाठी. नाहीतर बिदरला का मैलारला काही गर्दी नव्हती, काय नव्हतं. पटकन दर्शन झालं आपलं आणि यायला पण आपल्याला उशीर झाला आहे. 9 वाजता आलो आम्ही आणि घरी काही आता जेवण वगैरे नाही बनवलं. म्हणजे आम्ही काय कमलनगरमध्ये 8 प्लेट खाल्ला. म्हणजे 4 प्लेट भेळ खाल्लो, 2 प्लेट पाणीपुरी खाल्लो आणि रगडापुरी खाल्लो 2 प्लेट आणि बस झालं आता तेवढंच आहे. आणि घरी आल्यानंतर मग दीदीच्या पप्पाला मी थोडासा शेवयाचा गोड भात करून दिले, दूध भात तूप खाल्ले त्यांनी. आणि आता आपली जत्रा खूप छान झालेली आहे, दर्शन पण झालेलं आहे. सगळ्यांना आणि ज्याला बिदर माहिती आहे, मैलार माहिती आहे, त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला मग बाय.